नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. याचे योग्य उत्तर काय असेल, पालघर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. याचे योग्य उत्तर काय असेल, अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, अस्तंबा डोंगर हे नंदुरबार या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, नाथसागर जलाशय कोणत्या ठिकाणी आहे. सर्वांनी सांगायचं, नाथसागर हे जलाशय कोणत्या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, नाथसागर जलाशय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो. तर याचे योग्य उत्तर काय असेल, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक पाऊस हा पडत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, शहराचे प्रथम नागरिक कोणाला म्हणतात. शहराचे प्रथम नागरिक कोणाला म्हणतात. महापौर यांना शहराचे प्रथम नागरिक असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे. सर्वांनी सांगायचे, सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता असेल. नागपूर, यवतमाळ, नंदुरबार, मुंबई उपनगर. मुंबई उपनगर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो. याचे योग्य उत्तर काय असेल, पुणे ते बारामती कोणता घाट लागतो. देवा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं असेल. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे. उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलं, लोहगाव विमानतळ. लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. याचे योग्य उत्तर काय असेल, पुणे या ठिकाणी लोहगाव विमानतळ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय, गोंडवाना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांनी सांगायचंय, गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. झाला होता प्रश्न आपल्याकडे, कोल्हापूर हे शहर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल. सर्वांनी सांगायचे, आंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, काटेपूर्णा व नळगंगा. काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. सर्वांनी सांगायचंय, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये असतील. सातारा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे.
कृष्णा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये विचारले अगदी उत्तरेकडे असलेली नदी कोणती असेल? बघा सर्वांनी सांगायचे कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी म्हणजे कोणती यायला पाहिजे? दमणगंगा नदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सलमान रशदी मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, आसियान या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? सर्वांनी सांगायचे आसियान या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? बघा जकार्ता, इंडोनेशिया या देशामध्ये जकार्ता या ठिकाणी आसियान या संघटनेचं मुख्यालय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, पंचायत राज स्वीकारणारे बघा भारतामधले पहिले राज्य कोणतं होतं? पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे बघा नागौर जिल्हा होता, राजस्थान राज्य होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक 20, महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती? महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाहीचं बघा विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती? वसंतराव नाईक समितीने केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक 21 बघा या ठिकाणी का, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणाचा होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? बघा सर्वांनी सांगायचे बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये नेतृत्व कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? बघा सन 1857च्या उठावामध्ये बघा या ठिकाणी बेगम हजरत महल यांनी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व केले होते? बघा लखनौ या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी, राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राणीगंज हे दगडी कोळसा कुठं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, कृष्णा नदीचा उगम बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, कोलार ही सोन्याची खाण कोलार बघा ही सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे कोलार आणि हट्टी बघा कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कुठं असतील? कर्नाटक राज्यामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, तुतीकोरीन बघा हे भारतामध्ये का पूर्व किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा तुतीकोरीन हे बंदर बघा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, तिहार जेल सर्वांनी सांगायचे तिहार जेल कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. तिहार जेल बघा दिल्ली या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक बघा, मुक्त बंदर खालीलपैकी कोणतं बंदर हे मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, कांडला हे बंदर गुजरात राज्यामध्ये आहे. बघा कांडला हे बंदर बघा या ठिकाणी मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते, गुजरात राज्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यामध्ये असतील? बघा उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, ऊस लागवडीचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचे ऊस लागवडीचं सर्वाधिक क्षेत्र बघा हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा त्रिपुराची राजधानी कोणती आहे? आगरतळा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती असेल? भारतामध्ये विचारली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती असेल?
सर्वांनी सांगायचं आहे नर्मदा बघा ही नदी भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे, सर्वाधिक बघा पावसाचं ठिकाण असणारे मौसिनराम हे ठिकाण मेघालय राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणाचं होतं? माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स माझे सत्याचे प्रयोग बघा हे पुस्तक महात्मा गांधीजी यांचे होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचं आहे? सर्वांनी सांगायचं आहे अज्ञातवासी बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. दिनकर गंगाधर केळकर बघा यांचं अज्ञातवासी त्यांचं टोपण नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतामध्ये सर्वाधिक बघा कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कर्नाटक राज्यामध्ये होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा मतदान करण्याची पात्रता 21 वर्षावरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने केली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मतदान करण्याची बघा पात्रता 21 वरून 18 वर्ष 61व्या घटना दुरुस्तीने करण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 40 बघा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता? मूलभूत कर्तव्य, मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर सन 1976 या वर्षी करण्यात आला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? योग्य उत्तर काय असेल? लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल? Fe लोखंड. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात हलका धातू कोणता असेल? सर्वात हलका धातू कोणता आहे? लिथियम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? प्रभाकर या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं आहे? योग्य उत्तर काय होतं? भाऊ महाजन बघा यांनी प्रभाकर हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. माणूस जेव्हा जागा होतो हे पुस्तक कोणाचं आहे? माणूस जेव्हा जागा होतो, जेव्हा माणूस जागा होतो बघा अशा प्रकारचं पुस्तक आहे. पुस्तक कोणाचं होतं? गोदावरी परुळेकर यांचं पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? यशवंत होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो? कोणत्या रोगामध्ये तांबड्या पेशींचा नाश होतो? बघा मलेरिया या रोगामध्ये बघा रक्तामध्ये तांबड्या पेशींचा नाश होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पंचायत राज व्यवस्थेला बघा घटनात्मक दर्जा हा 73व्या घटना दुरुस्तीने मिळाला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्यपालाला असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 52. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 गीतांजली हे पुस्तक कोणाचं आहे? बघा गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? योग्य उत्तर काय असेल? रवींद्रनाथ बघा टागोरांनी गीतांजली हे पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण असेच 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.